नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेष्ठ मॅथ क्लास मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बेरजेमधील पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज हा टॉपिक पाहणार आहोत. तर चला बघूया. बघा, जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपण बेरीज करतो, ऍडिशन करतो, तेव्हा हा झाला पूर्णांक आणि हा झाला अपूर्णांक, प्लस हा झाला पूर्णांक, हा झाला अपूर्णांक. म्हणजेच काय झाला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आपण टॉपिक पाहतोय. म्हणजेच ही झाली पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. आता जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आपण करतो त्यावेळेस पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर सुरुवातीला अपूर्णांकामध्ये करून घ्यायचं. बघा काय, मग त्यावेळेस काय होणार, ह्या 3 न 2 ला गुणून घ्यायचं आणि हा 2 ह्याच्यामध्ये काय करायचा, प्लस मिक्स करायचा, म्हणजे ऍड करायचा. हा 3 दोन्ही 6, 6 ने 7, छेद जसाच तसा घ्या 3, अधिकला अधिक. हा मग ह्या 2 ला गुणाकार करा, ह्याच्यामध्ये काय करायचा, मिक्स करायचा. बेदोनी 4, 4 ने 5, 5 छेदस्थानी 2. अपूर्णांकामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पाठीमागच्याच लेक्चरला आपण काय केली, भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज पाहिली. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व रूल्स दिलेले, तिरकस गुणाकार करून अंशस्थानी लिहा, छेदाछेदाचा गुणाकार करून छेदस्थानी लिहा आणि शेवटी भाग द्या. तोच रूल वापरायचा आपण. हा तिरकस गुणाकार बघा काय होणार, 7 दोन्ही 14 अधिक 3 पाची 15, छेदाछेदाचा गुणाकार 3 दोन्ही 6. हा इथं बेरीज आहे म्हणजे अंशाची बेरीज होणार 5 आणि 4 9. हा मग काय होणार, 1 आणि 2, 29 छेदस्थानी 6 उत्तर. कारण वरती प्राइम नंबर आहे, भाग जात नाही. तुमचं फायनल आन्सर 29/6x. आता अगदी प्रॉब्लेम क्रमांक 1 ला जो यूज केला रूल आपण तोच यूज करा. हा 4 चौक 16, 16 ने 17, 17 छेदस्थानी 4. हा अधिकला अधिक बेदोनी 4, 4 ने 5, 5 छेदस्थानी 2. झाला अपूर्णांक तयार. अपूर्णांक तयार झाल्यानंतर तिरकस गुणाकार. चला 17 दोन्ही 34 अधिक 4 पंचे 20, छेदाछेदाचा गुणाकार 8. बघा मग काय होणार, 34 आणि 20 किती झाले, 34 आणि 20 54, छेदस्थानी 8. आता 2 न भाग जाईल, 2 चौक 8, बेदोनी 4, 1 उरला 14 झाले, 2 सक्ती 14. हे तुमचं फायनल आन्सर. बघा आता परत तिसरा प्रॉब्लेम, 2 पंचे 10, 10 ने 11, 11 छेदस्थानी 2 अधिकला अधिक 4 चौक 16, 16 ने 17, 17 छेदस्थानी 4. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. हा 11 चौक 44, हा 17 दोन्ही 34, छेदाछेदाचा गुणाकार 4 दोन्ही 8. आता हा 4 आणि हा 4 किती झाला, 8. हा 4 आणि 3 7, छेद जशाच तसा. मग आता किती न भाग जाणार, 2 न भाग द्या, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 1 उरला 18 झाले, 92 18. हे तुमचं फायनल आन्सर. परत त्याच पद्धतीनं पुढचा प्रॉब्लेम बघू. हा अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा. 3 सख्ख 18, 18 ने 19, 19 छेदस्थानी 3 प्लसला प्लस, 4 त्रिक 12, 12 ने 13, 13 छेदस्थानी 4. आता अपूर्णांकामध्ये कन्वर्ट झालाय, क्रॉस मल्टिप्लाय करा. हा 19 चौक 76, हा प्लस 13 त्रिक 39, छेदाछेदाचा गुणाकार 12. हा बरोबर बेरीज करा. 9 हे 9 आणि 6 एकच स्थानाचे, 9 आणि 6 15, 15 चे 5 चा हातचाला 1, 3 आणि 4, 4 आणि 7 11, छेदस्थानी 12. हा कसोटी 2 आणि 3, 5 आणि 2 7. मग भाग जात नाहीये
कारण ह्या 3च्या पटीमध्ये आणि हा 5च्या पटीमध्ये, म्हणजे तुमचं फायनल आन्सर हेच. ओके. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज हा टॉपिक पाहिला विद्यार्थी मित्रांनो. मला आशा आहे हा टॉपिक तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. जर तुम्हाला कसल्याही पद्धतीची अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता.